कार्यक्रमामध्ये संगीतकार, गीतकार, कवी, लेखक, डॉक्टर आणि असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मी जेव्हा विचार करायला लागले तर कार्यक्रमाला आपण येतो त्यावेळेला केवळ काही चांगलं बोलायचं म्हणून बोलणं बरं वाटत नाही. म्हणजे राजकारणात असले म्हणून काही बोलायचं मॅटर करायचं नाही आहे. पण मला अजून जरूर असं वाटतं की ज्यांची संगीतामध्ये, लिखाणामध्ये जगाकडच्या बदलांकडे बघण्याची जी दृष्टी होती आणि मग सर्जनशीलता आणि अफाट असं व्यक्त करण्याची उर्मी आणि त्याच्यात खरोखर मला असं वाटतं की पु ल देशपांडेंचा वारसा तुम्ही एक वेगळ्या प्रकारे पुढे नेता असं मला वाटतं. कारण त्यांचं पु ल देशपांडे सर्वसामान्य रसिकाला विनोदी म्हणून फक्त माहिती असले तरी सुद्धा त्यांचं अष्टपैलुत्व जेवढं आपण उलगडत जातो तेवढं लक्षामध्ये येतं की जीवनाच्या प्रत्येक अंगाशी ते कसे जोडले गेलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून अजून म्हणजे खंडोबाला निघालो तर 800 पायऱ्या असतील तर तुम्ही अजून 200-300 पायऱ्यांवर असाल. उगाच पण तुमची दिशा जी आहे आणि तेवढी झेप या प्रकारची की संगीत. आणि मी मुद्दामून तुमची दोन्ही काल गीतं रात्री ऐकली आणि किताबे आणखीन ही जी आहे दोन्ही गाणी गीतं ऐकली आणि अक्षरशः किताबे सगळं ऐकत असताना तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. कारण ज्या प्रकारचा जीवन अनुभव तुम्ही ज्या ताकदीने त्याच्यामध्ये मांडलेला आहे आणि ते एक आता माध्यम आहे, आजच्या काळाचं माध्यम आहे. या प्रकारची गीतं हे आजच्या काळाचं माध्यम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुस्तक म्हणजे काहीतरी चांगलं प्रभावी, आणखीन बाकीचं हे प्रभावी नाही आहे असं म्हणणं तेवढं योग्य होणार नाही. कारण भाषेच्या भिंतीच्या पलीकडे सुद्धा सगळं वाङ्मय हे पोचत असतं. आणि या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या मनावरती किंवा समाजामध्ये असणारे अनेक बंधनं तोडून ते स्वतः तुम्ही प्रवास केलेला आहे, स्वतः लिहिलेलं आहे. परदेश प्रवासाबद्दलची सुद्धा तुमची पुस्तकं आणि निरीक्षणं सगळी जी आहेत आणि त्याच्यात पॅरिस असेल किंवा इतर बाबतीत. आणि मला एक चांगलं आवडलं तुमच्या लिखाणाच्या बद्दल विशेष की तुम्हाला कशाची भीती नाही आहे की बाबा आयफेल टॉवर मला आवडेल की नाही असा प्रश्न तुम्हाला पडला होता. म्हणजे असं वाटू शकतं का, नाही तर हे बा पुण्यामध्ये वेगळं मत मांडायला सुद्धा खूप धाडस. त्याच्यामुळे असं न कंटाळता न घाबरता लिहित राहणं हे सोपं नाहीये. दुसरं म्हणजे आपल्याला इथे मग शक्ती ठेवायला लागते की आपण जेव्हा समाज माध्यमांवरती स्वतःला व्यक्त जास्त करतो किंवा वर्तमानपत्रात आलं तर एखादं मेल येतील किंवा एखादा मेसेज येईल, कोणीतरी 2-4 लोक 50 लोक शोधतील तुमचा नंबर आणि पाठवतील काहीतरी त्यांना पटलं नाही तर. पण समाज माध्यमांवरती तसं नाहीये, ते काय लाटेसारखं तुम्हाला भिजवूनच टाकतं. आणि मग अशा वेळेला तरी त्याच्यात प्रयोग करणं आणि इतकी लोकप्रियता मिळवण्यासाठी अगदी आवश्यक असतं ते म्हणजे माणसाने स्वतः सच्च असणं स्वतःच्या भावनांशी. आणि ती सच्चाई तुमच्यामध्ये आहे आणि ती आडकरांनी हेरली असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून हा आगळा वेगळा अशा प्रकारचा हा कार्यक्रम होतोय. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यनगरी पुण्याला येऊन कधी मला फार आनंद होतो. कारण आपलं पुणे जे आहे एक सुंदर मेळ आहे, समन्वय आहे. कशाचा समन्वय आहे? आध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणेचा एक सुंदर समन्वय. अजून एक कारण आहे, माझी आजीसुद्धा इथे राहते. तर कधी मला इथे आल्यावर असं वाटतं मी आपल्या माहेरी आली आहे. आणि इकडलं प्रकृती असो किंवा इकडले लोक असो, मला खूप आपुलकी वाटते.
म्हणून मी देवेंद्रजींना पण दरवेळेस जेव्हा इथे येते, इथे काय कमी आहे, इथे काय सुधारवता येईल त्यांना कळतंच, पण मी आपल्याकडनं पण सांगते. आणि आनंद आहे की ते पण तेवढंच लक्ष पुण्याकडे देत आहेत. आज खूप आनंद आहे की लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यासाठी मी इथे आहे. आणि आज आम्ही ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आम्हीच पुरस्कृत झालो आहोत. हे इतकी महान व्यक्तिमत्व आहेत, इतकं काही यांनी केलेलं आहे. आणि यासाठी मी धन्यवाद देते वैशिष्ट्याने ट्रस्टचा, ज्यांनी हे आयोजित केलं आहे, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर आणि यांच्या विश्वस्तांचा. खूपच सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही केला आहे. आणि गेल्या जसं तुम्ही सांगितले 128 वर्षापासनं आपण श्रद्धेसाठी हेच स्थान आहे जिथे येतो, तुमच्याकडे येतो, आपल्या दत्त मंदिरात येतो. आणि फक्त श्रद्धेसाठी नाही पण सेवेसाठी पण तुम्ही अग्रसर आहात, याचा खूप आनंद आहे. खूप सारे तुमची जी कामं आहेत ती मी ऐकलेली आहेत. पर्टिक्युलरली जर असं काही मला म्हणजे माझ्या आठवणीत आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती तुम्ही देता, किंवा अनाथाश्रम जी चालू केली आहेत, किंवा वृद्धांसाठी अन्न आणि वेगवेगळ्या सेवा या ज्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, ही खूप सुंदर अशी बाब आहे. मानवता खरी काय आहे, काय असते, हे तुमच्या ट्रस्टच्या द्वारे तुम्ही लोकांपुढे आणलेलं आहे. आणि लोकांची श्रद्धा आणि प्रेम यामुळे सदैव तुमच्याबरोबर राहणारच. आणि जर तुम्ही याचा इतिहास पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की लोकमान्य टिळक आपले जे होते